शहराकडची सून, गावाकडची सून शहराकडची सून सकाळी 8 वाजता उठून ऑफिसला जाते. पाठ 5ला. आमच्या गावाकडचे सून आहेत ना, पाठ 5ला उठतात. पाठ 5ला उठणार, गरबीर आवरणार, चकाचक एकदम, स्वयंपाक बिपाक एकदम टिपटॉप मध्ये करणार, पोरा बाळांना डबा देणार, नवऱ्याला डबा देणार, मग नवरा डबा घेऊन कामाला, पोरं डबा घेऊन शाळेत. ती झालं की सासू सासऱ्याचं बघणार, ती झालं की मग गोठ्यातले गाई म्हशी बिशी त्यांचं चारा पाणी करणार. मरणाची कामं असतात आमच्या गावाकडल्या सुनांना. शहराकडच्या सुना काळानुसार आता बदललेलं आहे. त्या आता ड्रेस, जीन्स, टॉप असे कपडे घालतात. साडी. आमच्या गावाकडल्या सुनांनी आहे ना अजून पण संस्कृती जपून ठेवलेली. त्यांना अजिबात आवडत नाही ती ड्रेस पीस घालायला. शहराकडच्या सुनेच्या घरी जर जास्त पाहुणे आले तर ती स्वयंपाकाचा लोड जास्त घेतच नाही. ती सरळ डायरेक्ट पाहुण्यांना घेऊन हॉटेलला जाते, नाहीतर डायरेक्ट ऑनलाईन जेवण ऑर्डर करते. रताळी. आमच्या गावाकडल्या सुना आहेत ना, किती बी पाहुणे येऊ दे घरी घरी स्वयंपाक बनवणार. आमच्या इकडे हॉटेल फिटेला येतच नाही अजिबात पाहुण्याला. आमच्या गावाकडे एकच संस्कृती असती, अतिथी देवो भव. कसला बी उन्हाळा असू दे, आमच्या इकडल्या सुना त्या गरम झालेल्या किचन मध्ये स्वयंपाक बनवतात. त्या अजिबात कोणाकडे तक्रार करत नाही की आम्हाला बा गरम होतंय का बाजतंय. घरातली बाकीची मंडळी आहेत ना, मस्तपैकी फॅन कूलर पुढे पडलेली असतात, पण सुना मात्र आहेत ना उकडणाऱ्या त्या किचन मध्येच आदवत असतात. त्यामुळे किती बी पाहुणे येऊ दे, त्यांच्या डोक्यात एकच असतं, पाहुणे लांबणं आलेले आहेत, स्वयंपाक त्यांच्या यायच्या आधीच रेडी करून ठेवायचा. असं आमच्या गावाकडल्या सुनांची डोकी असतात, एकदम हुशार, आणि स्वयंपाकाला पण एकदम सुगरण असतात गावाकडल्या सुना. शहराकडच्या सुनांना सगळी बैठे कामे असतात. ऑफिसमध्ये पण त्यांना बसूनच काम करावं लागतं, त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचालच होत नाही. त्यासाठी ते झुंबा, जिम असे क्लास लावतात. गरजच नाही. आमच्या गावाकडल्या सुनांना आहे ना जिम फेमची गरजच पडत नाही. घरची कामं करूनच त्यांची जिम आणि झुंबा बिंबा होऊन जातो डायरेक्ट. आणि तू एक गोष्ट नोटीस केली असशील, गावाकडल्या सुना आहेत ना सगळ्या फिटनेस मध्ये दिसणार तुला, आणि शहराकडल्या सुना तुला कशा दिसणार, बल्की बल्की झालेल्या, कारण त्यांना हालचाल कमी असती किंवा वेगवेगळ्या त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. पण इकडे कसं असतं, गावाकडच्या सुनांचं जबाबदारी असतात प्लस कामं बी तेवढी असतात, त्यामुळे त्यांचा फिटनेस बरोबर मेंटेन राहतो आणि ते जास्त आजारी फिजारी बी पडत नाही. त्यामुळे त्यांना सारखं दवाखाना फिवाखाना बी करायला लागत नाही. शहराकडल्या सुनांचं कसं, ही दुखतंय ती दुखतंय सारखी दुखणी चालू असतात. आमच्या गावाकडल्या सुना आहेत ना एकदम निरागस असतात, त्यांचं काय दुखलं खुकलं तरी ते कुणाला सांगत नाही. शहराकडल्या सुनाचं आणि त्यांच्या सासूचं नातं कसं असतं, आई आणि मुलीसारखं नातं असतं का नाही, आणि गावाकडलं पण तसंच असतं, पण ते दाखवत नाही. आमच्या गावाकडल्या सासू आहेत ना एकदम स्ट्रिक्ट वागतात. सासूच्या दाखामुळेच आमच्या गावाकडल्या सुना हुशार होत्यात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शहराकडल्या सुना असू किंवा गावाकडल्या सुना असू, सुनांचा नादच नाही करायचा. विषय